काय होईल जर असं म्हटलं की शाळेत किंवा कॉलेजमध्ये घालवलेली ती 15-20 वर्ष हा खऱ्या शिक्षणाचा फक्त एक डेमो किंवा ट्युटोरियल लेवल होता? म्हणजे आपण ज्याला ट्रेलर म्हणतो तसं काहीसं. अगदी बरोबर. आणि खरी शाळा किंवा खरा अभ्यासक्रम तर हा डिग्री मिळाल्यावर सुरू होतो. नक्कीच. कारण आपण अनेकदा फक्त वय मोजतो किंवा कॅलेंडरवरची पानं पलटवतो. हो, आणि वाढदिवस साजरे करतो. पण मला एक सांगा, या रोजच्या धावपळीत सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या यांत्रिक साखळीत माणूस खरोखरच काही शिकत असतो का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. होय ना, की माणूस फक्त जगण्याची एक प्रक्रिया पार पाडत असतो. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. हो नक्कीच. कारण आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत विलक्षण विषयावर बोलणार आहोत. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं प्रत्येक क्षणात दडलेलं शिक्षण नावाचं जे लेखन आहे ते अगदी मुळापासून समजून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे विचार फक्त पुस्तकात वाचायला छान वाटणारे नाहीत. बरं. म्हणजे ते केवळ तात्विक नाहीत, माणसाच्या रोजच्या जगण्यात अत्यंत साध्या आणि अगदी कंटाळवाण्या वाटणाऱ्या अनुभवांतून ते कसे साकार होतात हे आपण पाहणार आहोत. म्हणजे 4 भिंतींच्या आतल्या शिक्षणाकडून आपल्या प्रत्येक श्वासात दडलेल्या खऱ्या शिक्षणाकडे जाणारी ही एक सफर आहे. अगदी. विद्यानंद यांचा मूळ विचार अत्यंत स्पष्ट आहे. त्यांच्या मते आयुष्य ही काही ठराविक काळ चालणारी शिकवणी नाहीये, ती एक कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. म्हणजे साधारणपणे आपण शिक्षण हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर ब्लॅकबोर्ड, वह्या, पुस्तके आणि सिलेबस उभा राहतो. आणि सगळ्यात भयानक म्हणजे परीक्षांचे निकाल. बापरे हो, परीक्षांचे निकाल तर असतातच, पण इथे आपण ज्या शिक्षणाबद्दल बोलतोय ना तिथे कोणतीही भिंत नाही, कोणतीही वेळ ठरलेली नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे पास किंवा नापास असे कोणतेही शिक्के नाहीत. हे खूपच छान आहे. हे एका व्यापक स्तरावर घडणारं शिक्षण आहे, जे प्रत्येकजण अनुभवत असतो, फक्त त्याकडे पाहण्याची जाणीव थोडी सजग असावी लागते. हे अगदी खरंय. कारण शाळेतल्या परीक्षा पास होण्यासाठी आपण अनेकदा फक्त घोकंपट्टी करतो. हो, आणि दुसऱ्या दिवशी पेपर झाल्यावर ते सगळं विसरूनही जातो. नक्कीच. पण विद्यानंद यांच्या लेखनाचा अभ्यास करताना एक मुख्य मुद्दा प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे आयुष्य ही केवळ दिवसांची मोजदात नसून ती अनुभवांची एक जिवंत साठवण आहे. बरोबर. आनंद असो, वेदना असो किंवा एखादा अपघात असो. हो, किंवा अगदी एखाद्या अनोळखी माणसाशी झालेला छोटासा संवाद सुद्धा, यातून मिळणारे धडे कोणत्याही ग्रंथालयात मिळत नाहीत. मला इथे एक रूपक वापरायला आवडेल. कोणतं? म्हणजे शाळा कॉलेजांमधील शिक्षण हे एका गाइडेड टूर सारखं असतं. तिथे एक निश्चित नकाशा असतो, एक गाईड असतो जो सांगतो की आता इकडे बघा, आता तिकडे बघा. अगदी तसंच. काय शिकायचं हे आधीच ठरलेलं असतं. पण आयुष्याचं शिक्षण हे एखाद्या अनोळखी घनदाट जंगलात स्वतःचा रस्ता स्वतः शोधण्यासारखं आहे. हे रूपक अगदी अचूक आहे, कारण तिथे कोणताही नकाशा नसतो. ची सळसळ आपल्याला थेट जगण्याची कला शिकवते. अगदी बरोबर. कारण शाळेतील शिक्षण एका सुरक्षित वातावरणात होतं. तिथे आपण दुसऱ्यांनी शोधलेली माहिती फक्त गोळा करत असतो. पण जंगलात म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात माणूस एका ऑटोमॅटिक लर्निंग मोडवर असतो. ऑटोमॅटिक लर्निंग मोड म्हणजे कसं? हे शिक्षण कसं घडतं यामागचं मानसशास्त्र खूप रंजक आहे. जेव्हा माणूस एखाद्या कठीण प्रसंगाचा सामना करतो तेव्हा मेंदू आणि शरीर आपोआप नवीन कौशल्य विकसित करायला लागतात. अरे वा, म्हणजे परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता. हो, न्यूरोप्लास्टिसिटी नावाची जी संकल्पना आहे ती इथे अगदी चपखल बसते. जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो किंवा भावनांचा तीव्र कल्लोळ असतो तेव्हा मेंदूचे जुने विचार करण्याचे मार्ग बदलतात. आणि नवीन मार्ग तयार होतात. बरोबर. अगदी. थंडीत शरीर जसं कुडकुडतं आणि स्वतःला उबदार ठेवण्याचा मार्ग शोधतं, तसंच भावनिक संकटात माणसाचं मन स्वतःला सावरण्याची यंत्रणा शोधून काढतं. म्हणजे हा ऑटोमॅटिक लर्निंग मोड कधीही बंद होत नाही तर? नाही, विद्यानंद यांच्या मते तो कधीच बंद होत नाही. आपण झोपेत असतानाही आपलं सबकॉन्शियस माइंड दिवसाच्या अनुभवांवर प्रक्रिया करत असतं. बापरे, म्हणजे रात्रंदिवस शिक्षण सुरूच असतं. होय. या प्रक्रियेला कुण्या शिक्षकाची गरज नसते. माणसाची परिस्थितीच त्याची सर्वात मोठी शिक्षक असते. परिस्थिती शिक्षक असते हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण इथे मला थोडा प्रतिवाद करायचा आहे. बरं, सांगा. कारण यश जेव्हा मिळतं तेव्हा तो क्षण खूप सुखद असतो, आत्मविश्वास वाढतो आणि माणूस स्वतःला शहाणा समजू लागतो. साहजिकच आहे. पण जेव्हा अपयश येतं ना, ते नेहमीच वेदनादायी असतं. खूपदा ते भयंकर निराशा आणतं.
मग अशा वेळी अपयशाला केवळ एक नकारात्मक गोष्ट किंवा वाईट प्रसंग न मानता ते संयम आणि धैर्याचे धडे देणारा एक उत्कृष्ट शिक्षक आहे, असा दृष्टिकोन कसा विकसित करायचा? हा खूप कळीचा मुद्दा आहे. कारण ज्या क्षणी एखादी मोठी चूक होते किंवा सगळं काही कोसळतं, त्या क्षणी यातून काहीतरी चांगलं शिकायला मिळतंय असा विचार करणं जवळपास अशक्य वाटतं. ती वेदनाच एवढी मोठी असते की तिथे कोणतंही तत्वज्ञान सुचत नाही. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या वेदनेच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं काय? अपयश वेदनादायी का असतं? कारण त्याने मानवी अपेक्षांचा भंग केलेला असतो. माणसाच्या डोक्यात भविष्याचं एक चित्र असतं आणि जेव्हा वास्तव त्या चित्राशी जुळत नाही तेव्हा जो धक्का बसतो तीच ती वेदना असते. हो, आणि यात अहंकारालाही मोठा धक्का बसतो. अगदी बरोबर. पण विद्यानंद यांच्या लेखनाचा गाभा हाच आहे की अपयश हा प्रवासाचा शेवट नसून ती परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची एक संधी असते. ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो तेच ना? हो, तो अशाच धक्क्यांमधून तयार होतो. अपयशाच्या क्षणी लगेच शहाणपण सुचेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. नक्कीच, कारण वेदना जाणवणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ती नाकारून चालणार नाही. पण त्या वेदनेची लाट ओसरल्यानंतर नेमकं काय चुकलं आणि आता वेगळा मार्ग कोणता असू शकतो हे प्रश्न विचारण्याची सवय म्हणजे अपयशाला शिक्षक मानणे. हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, एखादं नातं जेव्हा तुटतं तेव्हा सुरुवातीला फक्त राग आणि दुःख असतं. हो, साहजिकच आहे. पण कालांतराने तेच तुटलेलं नातं माणसाला स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिकवतं किंवा इतरांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात याचे धडे देतं. म्हणजे जो प्रसंग माणसाला जमिनीवर आणतो तोच प्रसंग त्याला वास्तवाचं सर्वात अचूक भान देतो. अगदी 100%. खरंच विचार करायला लावणारे आहे. म्हणजे यश हे आपण काय करू शकतो हे दाखवतं, तर अपयश हे आपल्याला अजून काय शिकायची गरज आहे याचा अगदी स्वच्छ आरसा दाखवतं. अतिशय सुंदर मांडणी केलीत तुम्ही. पण मला अजून एक गोष्ट जाणवते. आपण नेहमी काहीतरी मोठे धडे शोधण्यासाठी आयुष्यात एखाद्या मोठ्या संकटाची किंवा मोठ्या यशापयशाची वाट पाहत असतो. हो, एखादा मोठा टर्निंग पॉइंट आला की आपण काहीतरी शिकू असा समज असतो. बरोबर. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण विद्यानंद यांच्या लेखनात एका अत्यंत सूक्ष्म पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीवर लक्ष वेधलं आहे. कोणत्या गोष्टीवर? रोजच्या लहान सहान आणि साधारण वाटणाऱ्या गोष्टी. आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो, पण त्यातच मोठं शहाणपण दडलेलं असतं. हे अगदी खरं आहे. आपण हिमालयात जाऊन एखाद्या गुरूचा शोध घेण्याची स्वप्न पाहतो, पण एका लहान मुलाच्या खळखळून हसण्यातून किंवा एखाद्या वृद्धाच्या शांत बसण्यातून आपल्याला कितीतरी गोष्टी शिकायला मिळू शकतात त्याचा विचारही करत नाही. अगदी बरोबर. या लहान गोष्टींमधील शहाणपण हा खऱ्या अर्थाने एक मानसशास्त्रीय चमत्कार आहे. आपण थोडं याच उदाहरणांवर बोलूया का? हो, नक्कीच. आपण यातल्या 3 प्रमुख उदाहरणांचं थोडं सखोल विश्लेषण करूया. लहान मूल, वृद्ध व्यक्ती आणि निसर्ग. लहान मुलाकडून आपण काय शिकू शकतो? लहान मुलाचं हसणं हे केवळ शारीरिक प्रतिक्रिया नाहीये, तर ती वर्तमानात जगण्याची सर्वात उत्तम आणि शुद्ध अवस्था आहे. म्हणजे ते भूतकाळाचा विचार करत नाहीत? बिलकुल नाही. लहान मुलांच्या मानसशास्त्राचा विचार केला तर त्यांच्याकडे भूतकाळाचं ओझं नसतं आणि भविष्याची चिंता नसते. हे तर खूपच भारी आहे. समजा एखादा मूल खेळण्यांचा मनोरा बनवतंय आणि तो मनोरा कोसळला तर ते मूल 2 सेकंद रडेल आणि लगेच दुसऱ्या खेळण्याकडे वळेल. हो, म्हणजे कोसळलेल्या मनोऱ्याचा राग मनात धरून ते बसत नाही. अगदी. ही निरागसता माणसाला शिकवते की आनंदी राहण्यासाठी कोणत्याही अवाढव्य कारणाची गरज नसते. आणि वृद्धांकडून काय शिकता येतं? दुसरीकडे वृद्ध व्यक्तीकडे पाहताना आपल्याला सहनशीलता आणि भावनिक नियंत्रण दिसतं. कारण त्यांनी खूप आयुष्य पाहिलेले असतं. हो, त्यांनी आयुष्यातले इतके चढउतार पाहिलेले असतात की त्यांना माहीत असतं कोणतीही भावना, मग तो कितीही मोठा आनंद असो वा कितीही भयानक दुःख, ते कायम टिकत नाही. म्हणजे एक प्रकारची स्थिरता. बरोबर. कोणत्याही संकटावर लगेच टोकाची प्रतिक्रिया न देता शांत राहण्याची एक प्रकारची स्थिरता त्यांच्यात आलेली असते. हे खूपच सखोल आहे. आणि त्यातलं तिसरं उदाहरण जे निसर्गाचं आहे ते तर मला विशेष महत्वाचं वाटतं. निसर्गाचं उदाहरण नेहमीच प्रेरणादायी असतं. कारण आपण सहसा निसर्गाकडे फक्त एक सिनरी किंवा वीकेंडला वेळ घालवण्याचं ठिकाण म्हणून बघतो, पण निसर्ग एक शिक्षक म्हणून कसा काम करतो?
निसर्ग हा स्वीकार आणि समतोल शिकवणारा सर्वात मोठा शिक्षक आहे. स्वीकार म्हणजे जे आहे ते मान्य करणं? हो. आपण पानगळीच्या ऋतूचं उदाहरण घेऊया. जेव्हा झाडाची पाने गळू लागतात तेव्हा ते झाड त्या जुन्या पानांना घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. हो, पाने आपोआप गळून पडतात. ते सगळी पाने गाळून टाकतं, अगदी उघडं बोडकं होतं, पण ते मरत नाही. ते अत्यंत शांतपणे वसंताची आणि नवीन पालवीची वाट पाहतं. बापरे, हे खूप सुंदर आहे. जुन्या गोष्टी सोडून दिल्याशिवाय नवीन गोष्टींना जागा मिळत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. आणि माणसाच्या बाबतीत मात्र आपण जुन्या कटू आठवणी किंवा अनावश्यक ओझे इतके घट्ट पकडून ठेवतो की नव्या आनंदाला आयुष्यात यायला जागाच उरत नाही. अगदी तेच. निसर्गाकडून हे लेटिंग गो किंवा जुन्या गोष्टी सोडून देण्याचं कौशल्य शिकणं खूप गरजेचं आहे. निसर्गाचा समतोल आणि जुन्या गोष्टी सहज सोडून दिल्याची तयारी, हे खूपच कमाल आहे. पण मग माझ्या मनात एक प्रश्न येतो. नक्कीच विचारा. जर निसर्ग आपल्याला इतकं काही सांगत आहे, जर प्रत्येक लहान मूल, प्रत्येक वृद्ध व्यक्ती किंवा प्रत्येक सुख दुःखाचा क्षण आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर मग सगळेच लोक ज्ञानी का नाहीत? खूपच थेट आणि महत्वाचा प्रश्न आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? मला असं वाटतं याचं उत्तर लेखनात दिलेल्या मानवी अडथळ्यांमध्ये दडलं आहे. बरोबर, मानवी अडथळे. आणि तो अडथळा म्हणजे शिकण्याची तयारी नसणे, आपला अहंकार आणि आपले पूर्वग्रह. मला यासाठी एक आधुनिक रूपक वापरायला आवडेल. सांगा ना. आपला अहंकार हा सोशल मीडियाच्या अल्गोरिदम सारखा काम करतो. अरे वा, हे खूपच वेगळं आणि छान रूपक आहे. हो ना, सोशल मीडियावर आपल्याला फक्त तेच व्हिडिओज किंवा त्याचं बातम्या दिसतात जे आपल्या विचारांशी जुळतात. हळूहळू माणसाला वाटायला लागतं की संपूर्ण जग तसाच विचार करतो जसा तो स्वतः करतो. ज्याला इको चेंबर म्हणतात तेच आहे. अगदी बरोबर. अहंकार आणि पूर्वग्रह माणसाच्या मनाभोवती असाच एक अदृश्य अल्गोरिदम तयार करतात जो कोणत्याही नव्या ज्ञानाला किंवा वेगळ्या दृष्टिकोनाला आत येऊच देत नाही. हे फारच धोकादायक आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या विश्वासाला धक्का लावतात त्यांना आपला मेंदू स्पॅम समजून रिजेक्ट करून टाकतो. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की मानवी प्रवृत्ती नेहमी अशी बचावात्मक का असते? म्हणजे नेहमीच आपण डिफेन्सिव्ह का असतो? हो. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार मानवी मेंदू हा सत्य शोधण्यासाठी नाही तर जगण्यासाठी म्हणजे सर्व्हायव्हलसाठी डिझाईन झालेला आहे. अच्छा, म्हणजे मेंदूला सत्य नकोय, त्याला फक्त टिकून राहायचंय. अगदी. त्यामुळे जेव्हा कोणी आपल्या जुन्या विचारांना किंवा आपल्या मला सगळं माहीत आहे या समजुतीला आव्हान देतं तेव्हा मेंदू त्याला एक प्रकारचं धोका मानतो आणि लगेच बचावात्मक पवित्रा घेतो. हो. यालाच कन्फर्मेशन बायस असंही म्हणतात. माणूस फक्त त्याच पुराव्यांवर विश्वास ठेवतो जे त्याच्या आधीच्या समजुतींना पुष्टी देतात. म्हणजे माझा अनुभव इतका मोठा आहे की मला कोणी काही सांगायची गरज नाही, असा विचार. किंवा माझं वय झालंय, आता मी काय नवीन शिकणार, हा जो अहंकार आहे तो प्रगतीचे आणि शिकण्याचे सर्व मार्ग तत्काळ बंद करतो. हे आपण नेहमीच बघतो आपल्या आजूबाजूला. विद्यानंद अत्यंत सुंदरपणे स्पष्ट करतात की जो माणूस प्रत्येक क्षणाला शिक्षक मानतो तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. पण त्यासाठी तो मनाचा अल्गोरिदम बंद करावा लागेल ना? नक्कीच. आणि यालाच नम्रता म्हणतात. ही अशी नम्रता आहे जी हे मान्य करते की एखाद्या व्यक्तीकडे जगातल्या सर्व पदवी असतील तरीही घरातल्या एका छोट्या मुंग्यांच्या रांगेतूनही शिस्तीचा आणि सातत्याचा नवा धडा शिकायला मिळू शकतो. अरे वा, मुंग्यांचं उदाहरण अगदी परफेक्ट आहे. आयुष्य हे सतत चालणारं शिक्षण आहे. हे स्वीकारण्यासाठी लागणारी ही शिकण्याची तयारी आणि मोकळेपणा खूप आवश्यक आहे. जेव्हा पूर्वग्रहांशिवाय एखाद्या गोष्टीकडे पाहिलं जातं तेव्हाच ती गोष्ट तिचा खरा अर्थ उलगडून दाखवते. म्हणजे केवळ डोळे उघडे असणं पुरेसं नाहीये, तर नवीन माहिती स्वीकारण्यासाठी मेंदू आणि मन उघडं असणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. या सगळ्या सखोल चर्चेचा प्रवाह पाहिला तर एक गोष्ट अगदी नैसर्गिकरित्या समोर येते. आपण सुरुवातीला बघितलं की आयुष्य ही कॅलेंडरची पानं नाहीत. हो, ती अनुभवांची एक गुंतागुंतीची पण सुंदर साठवण आहे. शाळा कॉलेजच्या ठरलेल्या चौकटीतून बाहेर पडून आयुष्याच्या या अनोळखी जंगलात माणूस स्वतःच्या ऑटोमॅटिक लर्निंग मोडवर कसा शिकतो हे आपण समजून घेतलं. नक्कीच. यशाच्या आत्मविश्वासापासून ते अपयशातून मिळणाऱ्या रेझिलियन्सपर्यंत आणि एका लहान मुलाच्या निरागसतेपासून ते निसर्गाच्या जुन्या गोष्टी सोडून देण्याच्या प्रक्रियेपर्यंत सगळीकडेच शिक्षणाचे अमूल्य धडे विखुरलेले आहेत. हो, फक्त ते पाहण्याची दृष्टी हवी. फक्त तो अहंकाराचा अल्गोरिदम बाजूला ठेवून नम्रतेने आणि जागरूकतेने जगण्याची गरज आहे. आलेल्या अनुभवांना नाकारण्याऐवजी
किंवा संकटांपासून पळून जाण्याऐवजी त्यातून अर्थ शोधण्याची सवय किती मोठा बदल घडवू शकते हे यातून स्पष्ट होतं. नक्कीच. आणि या सगळ्या विचारमंथनाचा अंतिम टप्पा हाच आहे की या निरंतर चालणाऱ्या शिक्षणातून शेवटी काय साध्य होतं. हाच खरा प्रश्न आहे. काय साध्य होतं? केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून किंवा खूप सारी माहिती गोळा करून माणूस ज्ञानी बनू शकतो, पण जेव्हा प्रत्येक श्वासातून, प्रत्येक अनुभवातून, सुखदुःखातून आणि आजूबाजूच्या साध्या माणसांमधून शिकण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा ती व्यक्ती केवळ ज्ञानी राहत नाही. मग ती व्यक्ती कशी बनते? ती व्यक्ती समजूतदार आणि परिपूर्ण बनते. ज्ञानी माणसाला गोष्टी कशा काम करतात हे माहीत असतं. तो तांत्रिकदृष्ट्या हुशार असतो. पण एका समजूतदार माणसाला त्या गोष्टींचा स्वीकार कसा करायचा हे माहीत असतं. तो स्वतःच्या आणि इतरांच्या चुकांबद्दल अधिक क्षमाशील बनतो. म्हणजे त्याच्या जगण्यात एक प्रकारची शांतता आणि सहजता येते. अगदी. आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मते हाच खऱ्या अर्थाने मानवी आयुष्याचा उद्देश असावा. एक अधिक प्रगल्भ, परिपूर्ण आणि समजूतदार माणूस बनणे. आणि ही समजूतदारपणाची अवस्था खरोखरच एक सुंदर ध्येय आहे. या संपूर्ण प्रवासात आपण हे पाहिलं की आयुष्यातील प्रत्येक क्षण, मग तो आनंददायी असो वा वेदनादायी, यशाचा असो वा अपयशाचा, काहीतरी शिकवण्यासाठीच निर्माण झालेला असतो. बरोबर. पण यावर विचार करताना माझ्या मनात एक अत्यंत वेगळा आणि थोडा प्रक्षोभक विचार घोळतोय. कोणता विचार? जर खरोखरच प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवत असेल, तर मग आयुष्यात वाया गेलेला वेळ ही संकल्पना खरोखर अस्तित्वात असू शकते का? हा खूप खोल विचार आहे. अनेकदा आपण म्हणतो ना की आजचा दिवस काहीच न करता वाया गेला, किंवा कधीकधी प्रचंड कंटाळा येतो आणि वाटतं की आपण कुठेच पोहोचत नाहीये. हो, असं बऱ्याचदा वाटतं. पण जेव्हा तो कंटाळा आलेला असतो, जेव्हा आजूबाजूला फक्त एक रिकामी आणि अस्वस्थ करणारी शांतता असते, तेव्हा तो कंटाळा आणि ती शांतता सुद्धा आपल्याला काहीतरी सांगत असते का? नक्कीच सांगत असू शकते. सतत काहीतरी करत राहण्याच्या अट्टहासातून बाहेर पडून स्थिरतेचं, थांबण्याचं आणि या सगळ्या कोलाहलात स्वतःच्या मनाचा तळ गाठण्याचं ते एक अत्यंत महत्वाचं शिक्षण असू शकतं का? हा, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कदाचित कॅलेंडरवरची ती रिकामी वाटणारी पानंच माणसाला त्याच्या स्वतःबद्दल सर्वात जास्त आणि सर्वात खऱ्या गोष्टी सांगत असतील. या शांततेत दडलेल्या शिक्षणावर नक्की विचार करा.